गुड मॉर्निंग मित्रांनो. मागील कक्षेला आपण इन्सर्ट मेनूमध्ये इन्सर्ट पिक्चर कशा पद्धतीने करायचे हे आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर क्लिप आर्ट वेगवेगळ्या प्रकारचे चित्र इथं आपण क्लिक केल्यानंतर या बाजूला जात होती. ट्रान्सपोर्ट मी लिहिले, फक्त गो म्हटल्यानंतर मला एक चित्र, अशी अनेक चित्र ट्रान्सपोर्टमधली मिळालेली होती. आणि ही कशी घ्यायची आपल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आणि त्याचा आकार वेगवेगळा कसा करायचा याचा सुद्धा अभ्यास मागील तासिकेला आपण केलेला होता. मित्र हो, थोडा डाटा आपल्याला हवा म्हणून मी माझ्याकडे असणाऱ्या पुस्तकामधून एक तुमचं 8वीचं जे इंग्रजीचं पुस्तक आहे किंवा विज्ञानचं पुस्तक घेतोय मी. आणि ह्या विज्ञानच्या पुस्तकामधून ही जी चित्र आता आणलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची, ही वेगवेगळ्या वर्डमध्ये असणाऱ्या फॅसिलिटीजच्या माध्यमातून आणलेली आहे ही चित्र आणि त्या डाटामध्ये मध्ये 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 आणलेली आहेत. तर मी काय करतो, याचा काही भाग आपल्यासाठी वर्डमध्ये मी घेतो आणि मग त्या वर्डमधून कशा पद्धतीने असा चित्रांचा प्रकार बसवायचा ते आपण जरा पाहूया. मी थोडं त्यातला डाटा सिलेक्ट करतोय. आता मी डाटा सिलेक्ट करताना हा मराठीमधला डाटा आहे, त्यामुळे तो कुठेपर्यंत कॉपी होतो ते बघूया. आणि मी इथं कंट्रोल व्ही करतो, म्हणजे कंट्रोल व्ही म्हणजे पेस्ट. आता मला इथे डाटा मराठीमधला मिळालेला आहे. आता काही ठिकाणी तो क्लिअर दिसत नाही, कारण मराठीतला फॉन्ट त्या कम्प्युटरमधला जसा जुळेल त्या पद्धतीने तो डाटा त्यामध्ये इन्सर्ट होईल. मात्र इंग्रजीचं पुस्तक जर मी घेतलं, यामध्ये इंग्रजीचं पुस्तक आहे. आता ह्या इंग्रजीच्या पुस्तकामधील मात्र डाटा जसा मला हवा तशा पद्धतीने यामध्ये घेता येईल. थोडंसं पुढे पुढे सरकवत नेतो. इथं काही चित्र घेतलेली आहेत वेगवेगळी, बघा. आकर्षक पुस्तक वाटावं अशासाठी अनेक प्रकारची चित्र यामध्ये घेतलेली तुम्हाला दिसतील. त्यातलं एक पेज आपल्यासाठी छोटंसं मी घेतोय. मागील वेळेला आपण त्यातला एक भाग घेतलेला होता. आता इथं मला जे हवं ते मी चित्र थोडंसं शोधण्याचा प्रयत्न करतोय. अगदी लहान आकार झालेला आहे त्या पेजीचा. ऍप्लिकेशन मी क्लोज करतोय, कारण हे त्या पीडीएफला आलेला हा प्रॉब्लेम आहे. मी थोडंसं बाजूला करतोय आणि पुन्हा मूळ जे मराठीमध्ये घेतलेलं आहे त्या मराठीतल्या भागाकडे जातो. आता यामध्ये पुढला जो मी भाग शिकवणार आहे आपल्याला, तो म्हणजे सेट्स आहे. आता सेट्सवर मी क्लिक केल्यानंतर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या आकृत्या यामध्ये तुम्हाला दिसतील. प्रत्येकाची नावं वेगवेगळी आहेत. इथं तुम्ही नेल्यानंतर इथं क्लिक होतं. पहिला टेक्स्ट बॉक्स, तर जर मी इथं क्लिक केलं आणि मी इथं असं सिलेक्ट केलं तर मला यामध्ये माझं अक्षर तुम्हाला जे हवं ते लिहिता येतं. मी आता स्कूलचं नाव घेतो, शॉर्टमध्ये लिहितो, कारण त्याच्या पुढला भाग आपल्याला बघायचा आहे. छोटंसं नाव आपल्या शाळेचं लिहिलेलं आहे. हा फॉन्ट आपण बदलू शकतो, त्याचा आकार बदलू शकतो. आता मी इथं 11 आहे, आम्ही काय करतो 24 करतो. म्हणजे ते आता अक्षर अशा पद्धतीने दिसतात. आता याचा शेप जो आहे, आता इथं मी क्लिक केलं की 4 ॲरो दिसतात. याच्यावर असं क्लिक केल्यानंतर इथं हा जो सेट्स मधला भाग आहे हा यामध्ये मला आलेला आहे. या सेट्स वरून मी त्यामध्ये तो डाटा घेतलेला आहे. आवश्यक तिथे तो मला उचलून नेता येतो. फॉर एक्झाम्पल इथं आता आणल्यानंतर मला चारी बाजूला बाण दिसतोय बघा. आता हे मला इथं पाहिजे आहे, मी इथं आणून चिकटवलं, मला तिथून हलवायचं आहे बघा. पुन्हा मला इथं नेऊन ठेवायचं, इथं मी नेऊन ठेवू शकतो. तर पहिला भाग जो होता तो सेट्स मधला मी टेक्स्ट बॉक्स घेतला. त्यानंतर सिगमेंट आहे दुसरा भाग, त्याला आपण लाईन म्हटलेला आहे या ठिकाणी.
म्हणजे एखादी रेषा जर मला आता ह्या सद्यस्थितीतील काही महत्वाचे रोग त्याच्यावर मला एक रेषा आणायची आहे. हे बघा मी रेषा आणली, ती रेषा बघा या ठिकाणी मी रेषा आणलेली आहे. आता इथं अनेक प्रकार त्या रेषेमध्ये दिसत आहेत, मात्र रेषेच्या बाबतीत त्याला कलर फिल हा प्रकार मिळणार नाही तुम्हाला. पुढला मुद्दा मी घेतोय, रेषेनंतर किरण आहे. समजा मला इथं किरण काढायचं आहे, यामध्ये इथं बघा मी काय करतोय, कृती काय करतो बघा. मला मी थोडं इथलं ती जे अक्षर लिहिलेली आहेत त्या अक्षरांचा कोणताही परिणाम होत नाही बघा. मी जे 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 किरण आहे ते वर खाली हलवतोय, समजा इथं आणलं तरी सुद्धा ते अक्षर हलत नाही. आता मी केलं काय किरण आणण्यासाठी, मी वर आणले बघा. मी काय केलं, या ठिकाणी इन्सर्ट इन्सर्ट मध्ये आपण जो भाग बघितलेला आहे तो सेप्स, या सेप्स मध्ये मी किरणावर क्लिक केलं आणि केल्यानंतर मला इथं प्लस चिन्ह आलेलं आहे, बरोबर ना. ह्या प्लस चिन्हाला मी इथं दाबून धरणार, म्हणजे ड्रॅग करतोय. आता इथून दाबून ओढायला लावले मी, ड्रॅग करतोय आणि आता मी सोडतोय, हा ड्रॉप झाला. इथं फॉर एक्झाम्पल मी आता ही जी रेषा आहे ती रेषा थोडी खाली घेतोय. मला इथं पाहिजे आहे ते मी इथं आणण्यासाठी, रिकाम्या जागेमध्ये इथं रिकाम्या जागे आणण्यासाठी मी काय करतोय, त्या किरणावर नेल्यानंतर मला अशी एक सिच्युएशन येते, पोझिशन येते की त्यावेळेला आता आय सारखं दिसतंय. वर वर सरकत नेल्यानंतर चारी बाजूला बाण असणार काहीतरी दिसायला लागले. आता मी काय करणार, त्याला दाबून धरणार, म्हणजे ड्रॅग अँड ड्रॉप हा जो ऑप्शन आहे मी त्याला ड्रॅग करण्यासाठी पकडलेला आहे, उचलून आणलं, सोडलेलं आहे. तर अशा प्रकारे आता हे वरचं किरण आहे, मला आणायचं आहे खाली, मी इथं आणलं. हे किरण मला वाढवायचं आहे, मागे वाढवायचं आहे, मी इथं धरलं, हे मागे वाढलं बघा, मागे वाढलं. हे किरण मला, हे दुसरं किरण आहे मला कमी करायचं आहे. मी फक्त काय करतोय ते बघा, चारी बाजूला जर बाण असेल तर तो पार्ट आपल्याला उचलून घेता येतो, दुसरीकडे सरकवता येतो. आणि दोन्ही टोकाला राऊंड सर्कल दिसतात बघा ग्रीन कलरची, तिथं जर आपण आणलं तर त्याला प्लस साईन येतं. प्लस वर तुम्ही दाबून धरलात आणि मग मागे पुढे हलवलात, आता बघा इकडं आणलं मी, सोडलं, तर हे किरण छोटं झालं. तर अशा प्रकारे आपल्या डॉक्युमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकार आणण्यासाठी म्हणून या ठिकाणी इन्सर्ट मेनूमध्ये सेट हा ऑप्शन दिलेला आहे. आता मला चौकोन एखादा काढायचा आहे तर मी चौकोनावर क्लिक करेन, प्लस साईन आलेला आहे. जोपर्यंत तुम्ही त्या प्लस साईनवर राईट क्लिक करून धरून ठेवत नाही तोपर्यंत त्याचं ऍक्टिव्हेशन कोणतंही होणार नाही. आता मी काय करतोय बघा, इथं मी प्लस साईन इथं ठेवलंय, मी लेफ्ट क्लिक दाबून धरतोय आणि मग ड्रॅग करतो, ज्याला ड्रॅगिंग म्हणतात. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ओढत नेतोय मी, आणि मला जेवढं हवं त्यावेळेला अजून मी सोडलेच नाही लेफ्ट क्लिक. आता मला इथं पाहिजे पुरे. आता याचा रंग बदलायचा असेल तर लगेच त्याला ऑप्शन आलेले आहे की मला काय करता येईल. समजा ब्लॅक मी इथं क्लिक केलं तर आता जो चौकोन आहे तो ब्लॅक आहे, तो मला ड्रॅग करून नेता येतोय बघा. हा ब्लॅक चौकोन मला इथं आणला, हा इथं आणला, इथं वर सुद्धा नेता येतो. मात्र आपण जो डाटा लिहिलेला आहे त्या डाटामध्ये कोणताही फरक होत नाही, तो आहे तसाच डाटा आहे. दुसरा रंग मला बदलायचा आहे, मी ब्ल्यू केला, ब्राऊन केला. आपल्याला हवे ते अनेक प्रकारचे त्या चौकोनाचे रंग बदलण्यासाठी, समजा फक्त बॉर्डर लाईनच पाहिजेत अशा पद्धतीने बॉर्डर लाईन, इतक्या प्रकारचे त्यामध्ये ऑप्शन्स तुम्हाला मिळतील. हे थोडं अर्धपारदर्शक पाहिजे, अर्धपारदर्शक आहे. याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर पुन्हा हे लिहिलेलं जे आहे टेक्स्ट बॉक्स म्हटले त्याला क्लिक करा, इथं आणा आणि इथं लिहा. मी इथं आता लिहितोय बघा, वराड, WARAD. आता मला त्या ह्याच्यामध्ये चौकोनामध्ये अक्षर लिहिली, आता मी मला ते लहान करायचं आहे थोडंसं, पुन्हा मी जवळ घेऊ शकतो, ते इकडं या बाजून इथं आणायचं आहे, जवळ घेऊ शकतो. आता मी जो पहिला चौकोन घेतला होता या चौकोनामध्ये पुन्हा टेक्स्ट बॉक्स घेतला आणि ह्या टेक्स्ट बॉक्सच्या सहाय्याने त्यामध्ये मला लिहिता आलं. तर या इन्सर्ट मेनूमध्ये शेप्समध्ये अनेक प्रकारचे शेप्स आपल्याला बघता येईल. जाता जाता मी फक्त वेगवेगळे शेप्स तुम्हाला दाखवेन. मी आता वर्तुळावर क्लिक केलंय तर हे वर्तुळ काढायचं आहे तर मी काय करणार, पुन्हा
लेफ्टला दाबून धरणार आणि पुढे सरकवत नेणार फक्त. आता अजून सोडलेलं नाही, मला वर्तुळ जेवढा हवा आहे तिथपर्यंत मी ड्रॅग करत नेणार आणि ड्रॉप करणार, नेहमी सोडणार. आता हे वर्तुळ पूर्ण आलं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्याचा रंग बदलायचा आहे. हे बघा, अशा प्रकारचे वर्तुळ तुम्हाला करता येईल. त्यामध्ये तुम्हाला लेटरिंग करता येईल, लेखन करता येईल. इथे अनेक प्रकारचे, हे बघा, या वर्तुळाचे शेप्स आता बदलताना दिसत आहेत. तुम्हाला जशा पद्धतीनं ते वर्तुळ हवं त्या पद्धतीनं त्या वर्तुळाचा शेप तुम्हाला करता येईल. मात्र खाली लिहिलेला जो तुमचा डाटा आहे तो डाटा तिथं हलत नाही. त्या डाटा तशाच पद्धतीने मिळवता येतो. आता फॉर एक्झाम्पल मी इथे विचार असा करतो की मला इथे एक वर्तुळ पाहिजे, मात्र त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे ते मला वाचायचं आहे. मग अशा वेळी मी काय करेन, तर या प्रॉपर्टीजला, यापूर्वी आपण शिकलो इथे पिक्चरमध्ये, या प्रॉपर्टीजला मी राईट क्लिक करेन आणि इथं ऑर्डर आहे, ऑर्डर ऑप्शन आहे. त्या ऑर्डर ऑप्शनमध्ये मी काय करेन, तर हे जे चित्र आहे ते बॅकला नेलं तर अक्षर पुढे येतील. फ्रंटला आणलं, आता ते फ्रंटलाच आहे ऑलरेडी. फ्रंटला असेल तर फ्रंटला येईल, पुढे येईल. मी काय करतो, याला सेंड टू बॅक. आता सेंड टू बॅक म्हटल्यानंतर मला हे चित्र, यातली ही लाईन तेवढी आलेली आहे, तो पहिला डाटा मिळालेला नाही. मग इथं ग्रुपिंग मध्ये पुन्हा जातोय, सेंड बिहाइंड टेक्स्ट हा ऑप्शन आहे. आता याच्यावर मी क्लिक केला तर मला काय मिळालं बघा, की हे जे चित्र आहे हे चित्र इकडे तिकडे जरी हलवलं तरी सुद्धा त्याच्या वर लिहिलेला जो डाटा आहे, खालील आकृतीत दाखवलेल्या चित्राचे निरीक्षण करून त्याचे वर्णन करा. आता हा जो भाग आहे, हे वर्तुळ जरी मी इकडे तिकडे सरकवलं तरी सुद्धा खालचा जो डाटा आहे तो मला मिळतोय. तर वर्तुळ घेता येतं, चौकोन घेता येतं, पण स्टार पाहिजे. मला जिथं जिथं जे जे हवं ते मला यामध्ये घेता येईल. ते थोडंसं पानामध्ये इकडे खाली घेतोय. स्टार म्हणलं तर पुन्हा मी ठरल्याप्रमाणे एकच कृती मी करायला लागलोय. एका ठिकाणी राईट लेफ्ट क्लिक करायचं, सोडायचं नाही आणि ते पुढे 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 नेले. बघा, मला स्टार मिळाला, किती सुंदर मिळाला. आता हे स्टारला रंगवायचं असेल तर पुन्हा नेहमीप्रमाणे ब्लॅक स्टार पाहिजे, ब्लॅक स्टार मिळाला. ब्ल्यू पाहिजे, ब्ल्यू मिळाला, मी ब्लॅक स्टार. याचे अनेक प्रकार, आउटलाईन पासून हे जे रंग पहिले आपण पाहिले ते सगळे रंग, वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक रंग आपल्याला या आकृतीला देता येतात. आता हा स्टार तयार झालाय. हा स्टार सुद्धा मला उचलून कुठेही डाटामध्ये मला ठेवता येतो. मात्र खाली लिहिलेला जो डाटा तुमचा आहे तो डाटा मात्र तुम्हाला हलत नाही. मात्र ते पिक्चर जे वर तुम्ही घेतलेला आहे, शेप घेतलेला आहे, तो शेप बदलू शकतो. आता एखाद्या ठिकाणी तुम्हाला ॲरो घ्यायचा आहे, वरून तुम्हाला दाखवायचा आहे की इथे स्टार, हा स्टार आहे. मी काय करतोय, रिकाम्या जागेवर मी अगोदर चूज केलंय ॲरो म्हणून. ॲरोवर मी क्लिक केलं आणि खाली जातो. बघा, खाली ओढत आणलं. आता ह्याला मोठं सुद्धा करता येईल. बघा, आता हा बाण आला, मला दाखवायचं आहे की हा स्टार आहे, ती स्टार. तर अशा प्रकारच्या ॲरोला सुद्धा तुम्हाला रंग देता येतात. मग आता कुठला ॲरोला पाहिजे रंग, तर मला ऑरेंज रंग पाहिजे. अशा प्रकारे डॉक्युमेंटमध्ये अनेक प्रकारची सजावट करण्यासाठी वेगवेगळे जे स्टेप्स लागतात ते या ठिकाणी आहेत. आता उदाहरणार्थ तुम्हाला स्टेप्स दाखवायचे असतील, बघा इथून पुन्हा मी क्लिक केलेला आहे, दाबून धरले. आता हे बघा, हा स्टेप्स दाखवायला लागलोय. मला काय दिसलं, तर वरून आलं, राईट अँगल झाला, इथं पुन्हा खाली आलं, जे लाईन दाखवलेली आहे. अनेक प्रकारे आता ट्रायंगल काढायचा आहे. बघा इथे कितीतरी शेप्स तुम्हाला पाहायला मिळतात. शंकू, वृत्तचित्र घ्यायचे आहे, त्याला आपण सिलेंडर म्हणतो. सिलेंडर घ्यायचं आहे. बघा सिलेंडर, हे सिलेंडर आलं. भौमितिक मधल्या अनेक तयार आकृत्या यामध्ये तुम्हाला घेता येतात. आता ह्याला सुद्धा रंग छानसा देता येतो आपल्याला. मी पुन्हा एक रंग निवडायला सुरुवात करतोय. बघा कसा शेप छान झालेला आहे तो. आता व्हाईट आहे, ही आउटलाईन आली, फक्त आउटलाईन दिसते. हे ट्रान्सपरंट थोडं दिसतंय. दोन प्रकारच्या रंगातून दिसायला लागले. आपल्याला जसं हवं त्या पद्धतीने हा सिलेंडर जो आहे तो रंगवता येतो. पहिला मी जो घेतला होता त्या पद्धतीने ठेवतो. म्हणजे याला आपण वृत्तचित्र मराठीमध्ये म्हणतो आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण सिलेंडर म्हणतो. तर अशा प्रकारे आता इथं बघा पुढे आणि आता ह्या डबल ॲरो पाहिजे आहे मला. अनेक प्रकारचे शेप्स यामध्ये. आता
आता हे बघा, हा डबल ॲरो आहे, म्हणजे दोन्ही बाजूला ॲरो आहे. पुन्हा रंग त्याचा निवडता येतो, हा ब्राऊन रंग निवडला. म्हणजे अनेक प्रकारचे शेप्स आपल्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ही सुविधा दिलेली आहे. अत्यंत महत्त्वाची, अतिशय उपयुक्त अशी सुविधा आहे. आपल्याला अक्षर लिहिण्यासाठी जे आपण बॅनर तयार करतो, हे बघा अशा प्रकारचा आहे. याला सुद्धा रंग मला देता येतो. हा बघा, हा बॅनर तयार झाला, मला याच्यावर अक्षर घेता येतात, हे कुठेही मला वर खाली नेता येतं. तर अशा प्रकारे यामध्ये शेप्स जे आहेत त्या शेप्सच्या बाबतीत आता इथं पुन्हा हा आहे क्यूब, त्याला आपण घन म्हणतो. बघा, घन आलेला आहे. आपल्याला ज्या भौमितिक मधल्या आकृत्या आहेत त्या वर्डमध्ये ह्या सुविधेमधून अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला अभ्यासता येतात. आता याला जर कलर दिला, बघा हा मी ब्ल्यू कलर दिलाय, किती छान आकृत्या दिसतात. तर आपलं जे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट अगदी आकर्षक करण्यासाठी म्हणून या शेप्समध्ये अनेक प्रकारचे शेप्स तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही त्या शेप्सवर नेला तर तुम्हाला त्याचं स्पेसिफिकेशन तो सांगतो. आता मी तर या ॲरोवर दिलंय, त्याला काय म्हणतोय बघा, तो लेफ्ट ॲरो. इथं आपण नेलं तर याला तो ट्यूब म्हणतो, इथं नेलं तो याला कॅन म्हणतो. कॅन म्हणजे सिलेंडर आहे ते. या ठिकाणी नेल्यानंतर तो सांगतो रेग्युलर पेंटागॉन आहे, म्हणजे पंचकोन आकृती आहे. मला इथं पंचकोन आकृती काढायची, मी त्याला घेतलेला आहे, इथं आणून ठेवलेला आहे. ही पंचकोन आकृती, त्याला रंग द्यायचा आहे, मला हा रंग द्यायचा आहे, मी रंग दिला. मात्र हे ऑपरेट करत असताना आता एखादी स्माइली सुद्धा घेता येते. मी स्माइलीवर क्लिक केलं, बघा स्माइली फेस, इथं मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर फक्त तो ॲरो इकडे आणायचं. मी आता काही दाबलेलं नाही माऊसवरील कोणतंही बटन. आता इथं आणल्यानंतर प्लस साईनला दिसतं. आता इथं मी क्लिक करणार, सोडणार नाही मात्र ते, आणि ड्रॅग करत नेणार. आता ही स्माइली तयार झाली. स्माइलीला रंग तुम्हाला देता येतो. हे बघा, ही स्माइली कशी दिसते वेगवेगळ्या रंगामध्ये. म्हणजे तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते आकर्षित करण्यासाठी, हे बघा हे आता स्माइली झाली, आकर्षित करण्यासाठी म्हणून अनेक प्रकारचे शेप्स, अनेक प्रकारचे आकार तुम्हाला या वर्ल्डमध्ये पुरवलेले आहेत. आणि ते म्हणजे इन्सर्ट मेनूमध्ये क्लिप आर्टमध्ये आहेत, सॉरी शेप्समध्ये आहेत. आणि हे शेप्स अनेक प्रकारे आपल्याला घेता येतील. तुम्ही अशाच पद्धतीने शेप्सवर क्लिक करा किंवा त्या शेप जवळ नेल्यानंतर तुम्हाला तो आकार कोणता आहे तो ते स्वतःहून सॉफ्टवेअर सांगतं. हे मायक्रोसॉफ्ट वर्ड मधलं अतिशय छान असणारं एक सुविधा आहे. आपण ती सुविधा वापरावी असं मला वाटतं. मी थांबतोय.